चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील 2 आरोपी जेरबंद करून 3,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. 2 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके, नाशिक शहर यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेस सूचना दिलेल्या आहेत. इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी 11:55 सुमारास फिर्यादी ह्या रस्त्याने जात असताना स्वामी विवेकानंद हॉल, स्टेट बँक, इंदिरानगर, नाशिक येथे ग्रे रंगाच्या ॲक्टिवावरील एका इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेऊन निघून गेला. याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 285/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, मनोज परदेसी, अतुल पाटील, प्रकाश बोडके अशांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर आरोपिताचा शोध केला. सदर आरोपीच्या शोधासाठी सुमारे 60 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येऊन आरोपी राहत असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचले. त्या परिसरात माहिती काढत असताना दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस हवालदार मनोज परदेसी व पोलीस हवालदार अतुल पाटील अशांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आर्यन केटरर्स, विनयनगर, नाशिक येथे कामाला असलेला सलमान नावाचा इसम याने सोनसाखळी चोरी केली असून तो सोन्याची माळ विक्री करण्यासाठी विनयनगर आर्यन केटरर्स समोर उभा आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहर यांनी पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस हवालदार अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, प्रकाश बोडके, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीची खात्री केली असता आरोपी सलमान छंगा खान, वय 30 वर्ष, राहणार अख्तर खान यांचे आर्यन केटरर्स दुकानात विनयनगर, नाशिक, मूळ राहणार अमुआ, जहुअर, सिसाई, पोस्ट धिवा, तालुका, जिल्हा नानपुरा, उत्तर प्रदेश हा मिळून आला असून त्याच्याकडून इंदिरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत येथे गुन्हा रजिस्टर नंबर 285/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल गुन्ह्यातील सोन्याचे मंगळसूत्र, बजाज ॲक्टिवा, मोपेड, मोबाईल फोन असा एकूण 2,28,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्याने गायखे कॉलनी, दत्त मंदिर जवळ नाशिक रोड येथून दिनांक 27/4/2025 रोजी एका महिलेची चेन बळजबरीने हिसकावून निघून गेल्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यावर उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 176/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे दिनांक 27/4/2025 रोजी दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली चेन ही त्याने त्याचा मित्र अमोल मधुकर शहाणे, वय 46 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर A4, ड्रीम घरकुल, कोयना अपार्टमेंट, नवरंग कॉलनी जवळ, दसक, जेल रोड, नाशिक रोड यास विक्री केली असल्याने त्याच्याकडून 14 ग्राम वजनाची 1,19,000 रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 285/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे 2 उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 176/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे दाखल असलेले 2 गुन्हे उघडकीस आणून 2 आरोपी जेरबंद करून एकूण 3,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, मनोज परदेसी, अतुल पाटील, प्रकाश बोडके, नंदकुमार नांदुर्डीकर, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, प्रवीण वानखेडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके अशांनी केली आहे.